आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। दिनांक 20 मार्च रोजी जिजाऊ ब्रिगेडकडून अंजनगाव सुरजी यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे सत्र सुरूच असून यावर महिला आयोग काहीही बोलायला तयार नाही। नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळगिरी येथे दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अण्णा गुंजाळ याने एका अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार केला। लगेच त्याच जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेली दुसरी घटना 6व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला झाला। एवढं सगळं सुरू असताना तिसरी घटना समोर येते ती कॅप्टन खरात भोंदूबाबा प्रकरण, ज्यांनी भक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण केले। त्याहून भयानक गोष्ट ही की या महाराजांच्या छत्रधारी भक्त आहेत महिलांची सुरक्षा करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर। महिलांची सुरक्षा करणे, त्यांना न्याय मिळवून देणे तर दूरच, उलट त्याच अशा गंभीर प्रकरणात सामील असणे म्हणजे लांछनास्पद आहे। ही बातमी बाहेर आल्याबरोबर समाजात अतिशय चीड आणि संताप निर्माण झाला आहे। जो खरात ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करतो आणि तसे पुरावेही मिळतात, त्या भोंदूबाबाचे पाय कोण धुतात तर महिलांची सुरक्षा करण्याचे ढोंग करणाऱ्या रुपाली चाकणकर। अशा अंधश्रद्धा बाळगणाऱ्या, पुरोगामित्वाचे ढोंग करणाऱ्या आणि बलात्काराचे पाय धुणाऱ्या स्त्रीला आम्ही महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून स्वीकारू शकत नाही, असे जिजाऊ ब्रिगेडचे म्हणणे आहे। त्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी निवेदन देऊन शासनाकडे मागणी केली की रुपाली चाकणकर यांचा त्वरित राजीनामा घ्यावा व अंधश्रद्धेला बढावा दिल्याबद्दल त्यांना त्वरित अटक करावी, अन्यथा जिजाऊ ब्रिगेडकडून राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। त्यानंतर झालेल्या उग्र आंदोलनाकरिता सरकार जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार पुष्पा सोळंखे यांना देण्यात आले। यावेळी प्रदेशाध्यक्षा सीमा बोके, तालुका अध्यक्षा सारिका मानकर, जिल्हा कोषाध्यक्षा मीना कोल्हे, विजया काळे, वैशाली बोडके, सुषमा कोकाटे, शीतल बोके, सारिका धामोळे, चंदा ताईडे, रोहिणी आठवले, सीमा अडगोकार, बिस्मिल्ला बी इत्यादी अनेक 57 महिलांवर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ सेव्ह ठेवणाऱ्या अशोक खरात यांचे पाद्यपूजन तसेच अक्षवान करणाऱ्या रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा हा यांनी द्यावा किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, ही मागणी जिजाऊ ब्रिगेड करत आहे। अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर याचा आंदोलन होईल। जय जिजाऊ। नुकतीच एक निंदनीय प्रकरण या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे। अशोक खरात नावाचा एक स्वतःला कॅप्टन म्हणवणारा मनुष्य, जो स्वतःला ज्योतिषी सांगून अनेक महिलांचं त्यांनी शोषण केलेलं आहे आणि ते नुकतीच एका महिलेने तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे आणि त्या महाराजसोबत संबंध येतात त्या आमच्या महाराष्ट्राच्या राज्य आयोगाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर। ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्या महिलांसाठी, कारण ज्यांच्या हातामध्ये या महिलांचं संरक्षणाचं काम आहे किंवा ज्यांची जबाबदारी आहे या महाराष्ट्रातील सर्व महिलांना अन्याय आणि अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी त्यांनी पोहोचणे, परंतु ते न करता एका भोंदू बाबाचे पाय धुणे, त्यानंतर त्या भोंदूबाबाला केक भरवणे किंवा भोंदूबाबाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी हजर असणे आणि त्यांच्या मंडळाच्या विश्वस्त सुद्धा आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे। तर त्या रुपालीताई चाकणकर आम्हाला या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नको आहे आणि त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा किंवा या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या पदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आंदोलन करून रुपालीताई चाकणकर यांना राजीनामा देण्यासाठी आम्ही भाग पाडणार आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय।